नमस्कार. आज मी भारती मोटिवेशन ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज मी तुम्हाला माझ्या स्वतःच्या उपयोगात आलेली एक खूपच सोपी आणि घरगुती उपाय सांगणार आहे. हा उपाय खास करून सर्दीमुळे नाक जाम होते, श्वास घ्यायला त्रास होतो यासाठी खूप उपयोगी आहे. मला स्वतःला सर्दी झाली की नाक इतके जाम होते की श्वास नीट घेता येत नाही, झोप लागत नाही, डोकं जड होते. तेव्हा मी हा उपाय केला आणि मला खरंच खूप आराम मिळाला. म्हणूनच आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. घरगुती उपाय कसा करायचा मी तुम्हाला त्याची पद्धत सांगते. भीमसेन कापूर सर्वांकडे अवेलेबल असतो. भीमसेन कापूर घ्यायचा, त्याच्या 3 ते 4 वड्या. रुई म्हणजे कापूस किंवा कापसाची अशी गोल गादी येते, ती गादी घ्यायची. उपाय कसा करायचा त्याचावाला सर्वप्रथम कापसाची गादी किंवा कापूस थोडासा उघडा करायचा, त्याला असा ओपन करून घ्यायचा. आता त्यामध्ये भीमसेन कापराचे 3 ते 4 वड्या घ्यायच्या. त्या नीट चुरून घ्या किंवा कुटून घ्या. तो चुरलेला कापूर कापसामध्ये ठेवा आणि कापूस पुन्हा नीट बंद करा. बंद केल्यावर आता हा कापूस नाकाजवळ ठेवा. हळूहळू खोल श्वास घ्या. थोड्या वेळात तुम्हाला जाणवेल की नाक मोकळं होतंय, श्वास घ्यायला सोपं जातंय. जाम झालेलं नाक हळूहळू खुललेलं आहे. मी स्वतः हा उपाय केला आहे आणि मला खूपच आराम मिळाला. लहान मुलांसाठी तर अगदी उपयोगाचा आहे. मैत्रिणींनो, लहान मुलांना नाक जाम होण्याचा त्रास खूप होतो, तेव्हा हा उपाय खूप सोपा आणि उपयोगी आहे. फक्त कापूर थेट नाकात घालू नका. जर तुम्हालाही सर्दीमुळे नाक जाम होत असेल, श्वास घ्यायला त्रास होत असेल, तर हा घरगुती उपाय नक्की करून बघा. मला खात्री आहे तुम्हाला नक्कीच फायदा होईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. असेल तर सोपे, घरगुती आणि उपयोग